विद्यार्थी मित्रो, आपणाला आपल्या शरीराबद्दल पूर्णतः माहिती ही नसेल, पण किमान माहिती ही आपल्याला आहेच. आपल्या शरीराच्या आतल्या भागाला काही इंद्रिय आहेत, त्याला आपण अंतरिंद्रिय म्हणत असतो. त्याचबरोबर शरीराच्या बाहेर असणारे जे इंद्रिय आहेत त्यांना आपण बाह्य इंद्रिय असं म्हणत असतो. आता हे अंतरिंद्रिय आणि बाह्य इंद्रिय या संदर्भात माहिती आपण विज्ञानच्या विषयामधून अभ्यासलेला आहातच. बाह्य अवयव जे आहेत त्या बाह्य अवयवांची नावं जर तुम्हाला सांगा असं म्हटलं तर निश्चितपणानं तुम्ही नावं सांगू शकता. त्यामध्ये डोके आहे, कान आहे, डोळे आहेत, नाक आहे, पाय आहेत, हात आहेत. अशा या बाह्य अवयवांची आपणाला माहिती आहे, त्याचे कार्यसुद्धा आपणाला माहीत आहेतच. हाताचा जर आपण विचार केला तर हाताला बोटे हे आहेतच आणि बोटांचं सुद्धा कार्य आपणाला माहीत आहे. बोटांशिवाय आपण जेवण करू शकत नाही, बोटांशिवाय आपण लिहू शकत नाही. आणि मग या शरीराच्या बाह्य अवयव असतील किंवा अंतरिंद्रिय असतील, यांना जर दुखापत झाली तर त्यामधून आपल्याला वेदनाही मिळते आणि त्रासही सहन करावा लागतो. आता आपण बाह्य अवयवातल्या एखाद्या अवयवाला जर दुखापत झाली तरीही आपल्याला त्रास होत असतो. आपण शाळेमध्ये खेळत असताना किंवा घरामध्ये कुठली कामं करत असताना आपण जर पडलो, सायकलवरून पडलो तर आपल्या पायाला दुखापत होऊ शकते, हातालाही दुखापत होऊ शकते आणि हे दुखणं खूप त्रासाचं असतं. आज आपण अशाच प्रकारचा एक पाठ अभ्यासणार आहोत, ज्या पाठाचं नाव आहे दुखणं बोटभर. पाठाचं नाव आहे दुखणं बोटभर. आता दुखणं बोटभर, बोटभर याचा अर्थ आपण पहिल्यांदा बघणार आहोत. बोटभर म्हणजे अतिशय कमी. बोटाचा विचार केला तर हे बोट खूप लहान दिसतं आणि पूर्ण हात हे मोठं दिसतं आणि म्हणून दुखणं बोटभर म्हणजे कमीत कमी दुखणं आणि त्यातून कोणते प्रसंग या ठिकाणी आलेले आहेत या संदर्भाचा हा पाठ इथं आपल्याला अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम आपण या पाठाच्या लेखिकेंचा परिचय करून घेऊया. या पाठाच्या लेखिका आहेत डॉक्टर चित्रा सोहोनी, ज्यांचा जन्म 1955 साली झालेला आहे. त्या निवृत्त प्राध्यापिका आहेत, तसेच त्या लेखिका पण आहेत. भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्ये, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या पुस्तकांचा जर अभ्यास केला तर बऱ्यापैकी मुलांच्या संबंधी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या संबंधी ही त्यांची पुस्तकं लिहिलेली आहेत. आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग. आकाशवाणीवरती मुलांसाठी खूप चांगले चांगले कार्यक्रम असतात, शैक्षणिक कार्यक्रम असतात आणि त्यामध्ये डॉक्टर चित्रा सोहोनी यांनी सहभाग घेतलेला आहे. दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमासाठी पटकथा लेखन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे दूरदर्शनवरसाठी मुलांच्या शैक्षणिक कार्यामध्ये जे जे उपक्रम राबवले जात असतात त्या कामामध्ये त्यांनी पटकथा लेखनाचं काम केलेलं आहे. आता पटकथा हा शब्द कदाचित तुम्हाला नवीन असेल. पटकथा म्हणजे नेमकं काय, तर एखादा लेखक एखादी कथा लिहित असतो आणि त्या कथेला अनुसरून ते जर नाट्यरूपानं सादर करायचं असेल, एखादं चित्रपट त्याच्यामध्ये काढायचं असेल तर हा पटकथा लेखक काय करत असतो, तर त्यामध्ये संवाद निर्मिती करत असतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये थोडाफार बदलसुद्धा हा पटकथा लेखक करत असतो. हा एक लेखन प्रकार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी लेखकानं लिहिलेल्या कथावरती चांगले बदल घडवून आणून तो अतिशय परिणामकारकरित्या लोकांच्या समोर आणण्याचं काम पटकथा लेखक हा करत असतो. त्याच्यावरती तो संशोधन करत असतो आणि ती कथा फुलवण्याचं काम हा पटकथा लेखक करत असतो. त्याच्यामध्ये आवश्यक अशा प्रकारचे बदल करून एक सुंदर अशा प्रकारची स्क्रिप्ट ही तयार करत असतो. मग ते संवाद वगैरे त्याच्यामध्ये मांडणी होत असते आणि ती कथा नाट्यरूपानं तुमच्यासमोर ही उभी राहत असते आणि तो एक आशयपूर्ण मांडण्यासाठी हा पटकथा लेखक महत्त्वाचा ठरत असतो. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी एक रचनात्मक रूपांतर करण्यामध्ये हा पटकथाकार काम करत असतो. तसं डॉक्टर चित्रा सोहोनी ह्या पटकथा लेखिका पण आहेत. विविध नियतकालिकामधून शैक्षणिक लेखन त्यांनी केलेलं आहे. नियतकालिक म्हणजे काय, जशा पद्धतीनं आपण दैनिक वर्तमानपत्र म्हणजे रोज निघणारं ते दैनिक वर्तमानपत्र असतं. काही साप्ताहिक असतात, म्हणजे आठवड्यातून एकदा ते प्रकाशित होत असतं, त्याला आपण साप्ताहिक म्हणत असतो. मासिक असतं, मासिक म्हणजे महिन्याला जे प्रकाशित होत असतं ते मासिक.
तसं नियतकालिक म्हणजे काय, तर एका ठराविक कालावधीनंतर प्रकाशित होणारं जे साहित्य असतं ते मग मुद्रित असतं किंवा हस्तलिखित स्वरूपामध्ये सुद्धा असू शकतं. तर अशा पद्धतीने त्यांनी नियतकालिकामध्ये सुद्धा लेखन हे केलेलं आहे. अशा या चित्रा सोहनी यांचा जो अनुभव आहे, दुखणं बोटभर हा काय नेमका प्रकार आहे हे आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. आपण मगाशी बघितलं, हा बोट आणि पूर्ण हात याच्यामध्ये बोट थोडं असतं, पूर्ण हात हा मोठा असतो. दुखणं बोटभर असतं म्हणजे थोडं क्षुल्लक असतं, कमी प्रमाणामध्ये असतं. तर बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो. पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. बोटाला थोडी जरी दुखापत झाली तरी त्याच्या वेदना ह्या असतातच, आणि या बोटभर दुखण्यानं लेखिका किती हैराण झालेली आहे आणि त्यातून कसा विनोद निर्माण होत गेलेला आहे हे आपण या पाठामध्ये पाहत आहोत. बोट आणि हात या शरीराच्या अवयवावर अनेक शब्दसमूह, वाक्प्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळे या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते. आपल्या शरीरावरती जे अवयव आहेत, शरीरामधले जे अवयव आहेत त्या अवयवावरती आधारित अनेक वाक्प्रचार, म्हणी ह्या आलेल्या आहेत. कदाचित तुमच्या वाचनामध्ये आले असतील. आपण या पाठाच्या शेवटी या शरीरावरती आधारित जे काही म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत त्यांचाही अभ्यास करणार आहोत. तसं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की शरीरावर अवयवावरती आधारित अनेक शब्दसमूह आहेत, वाक्प्रचार आहेत, शब्दांच्या छटा आहेत, गमती जमती आहेत आणि शाब्दिक विनोदसुद्धा यातून निर्माण झालेला आहे. असं या पाठामधले एक रंगतदार वर्णन त्यांनी केलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिसतं आहे. हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. कोणते प्रश्न निर्माण झाले असतील, तर या मुलाची ही अवस्था अशी का झाली असेल, त्याला नेमकं अशी दुखापत होण्यासाठी काय घडलं असेल. जसं आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा असे घटना घडत असतात. आता या मुलाची ही अवस्था अशी का झाली असेल याचा विचार तुम्ही स्वतः करू शकता, आणि या मुलाची ही अवस्था होत असताना त्याच्या पाठीमागची कारणं काय असतील हेही आपण विचार करायला काय हरकत नाही. या मुलाच्या हाताला ही जखम झाली, तशी कदाचित तुमच्या हाताला सुद्धा कदाचित एखाद्या वेळी जखम होऊन ही गेली असेल. तर त्यावेळी तुम्हाला काय अनुभव आले असतील, किंवा तुमची अवस्था काय झालेली होती, किंवा तुमची स्थिती काय होती, आणि त्यावेळी तुम्ही कामं कशी करत होता हेही आठवण्याचा आपण प्रयत्न करा. म्हणजे तुमच्या हाताला जखम झाली तर रोजची कामं तुम्ही कशी कराल हाही आमच्या मनामध्ये एक प्रश्न आला पाहिजे. तर अशा पद्धतीने इथं दुखापत झाल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येणं अपेक्षित आहे की असं का झालं असेल, आणि असं झाल्यानंतर मग ती कामं करताना कुठल्या अडचणी येत असतील. तर हे दुखणं खूप त्रासाचं असतं. तर हे जे दुखणं आहे, या दुखण्यावर आधारित हा पाठ आपल्याला आता या ठिकाणी अभ्यासायचा आहे. बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवला असे म्हणतात. खुशाली म्हणजेच काय, एखाद्या आपल्या व्यक्ती किंवा नातेवाईक जर परगावी असतील तर त्यांची तिथली स्वस्थता किंवा त्यांची तिथली असणारी चांगली स्थिती, ही सुखाची स्थिती आपणाला कळवणं म्हणजे खुशाली. तसं या ठिकाणी बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवला असे म्हणतात. म्हणजे एखादी खुशाली आपल्याला कुणी नाही कळवलं तर बोटभर चिठ्ठी, आता बोटभर चिठ्ठी म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये त्यांनी ते कळवायला हवं होतं असा विचार आपल्या मनामध्ये येतो. असे या ठिकाणी लेखिका म्हणते आहे की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवली. आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजईनं मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीची नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटेल. त्यांच्या भाऊजईनं मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली. भाऊजई म्हणजे काय, भावाची बायको किंवा वहिनी आपण ज्याला म्हणत असतो. तर त्या भाऊजईच्या संदर्भातची एक तक्रार या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली. चिंधी म्हणजे काय, कपड्याचे लहान लहान जे तुकडे असतात ज्या चिंधी असं आपण म्हणत असतो. तर मला बोटभर चिंधीसुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीची नीट न पुरणाऱ्या बाई चिंधीचं घेऊन काय करणार आहे. म्हणजे साडी एवढी मोठी तर त्या चिंधीचा काय उपयोग होणार होता. म्हणजे एवढ्या साड्या आपल्या जवळ असतानासुद्धा या चिंधीचा काय उपयोग होणार असा प्रश्न त्या ठिकाणी या लेखिकेच्या मनामध्ये यायचा. त्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल की या शरीरातल्या अवयवांचा किती चांगल्या पद्धतीचा उपयोग
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण करत असतो. सांगायचा मथितार्थ असा, मथितार्थ म्हणजे थोडक्यात सारांश त्याचा, सांगायचा मथितार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक अशा अर्थानं वापरला जातो. बोटभर याचा अर्थ अतिशय क्षुल्लक, कमी. तर सांगायचं असं की बोटभर हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो, पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी. म्हणजे इथं क्षुल्लक असा जरी शब्द असला, कमीत कमी असा जरी शब्द असला, तरी या बोटभर दुखण्यानं लेखिकेला किती त्रास झाला त्याची त्यांनी हातभर कहाणी आहे. म्हणजे दुखणं बोटभर आहे, पण कहाणी मात्र हातभर आहे. म्हणजे खूप मोठी या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं, कारण त्यांना तेवढा अनुभव आलेला आहे. आता आपण पाहूया नेमकं काय झालेलं आहे ते. कुठला तरी कडक गूळ बत्त्यानं ठेचताना आणि त्याचबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. झालं काय, तर त्या ठिकाणी गूळ बत्त्यानं ठेचताना, बत्ता खलबत्ता आपल्या घरामध्ये असतो. आता बऱ्यापैकी विज्ञानानं अनेक प्रकारचे शोध लावत गेले, त्यामुळं अनेक नवीन नवीन साधनं घरामध्ये आली, पण आजही काही घरामध्ये हा खलबत्ता असतो आणि त्या खलबत्त्यामध्ये ठेचण्याचं काम हे केलं जात असतं. तर इथं या लेखिका गूळ हे बत्त्यानं ठेचत होत्या. या ठिकाणी हा खलबत्ता आहे आणि या खलबत्त्यामध्ये गूळ घेतलेला आहे. हा गूळ खलबत्त्यामध्ये ठेचला जातो आहे. उजव्या हातानं काम केलं जातं, काही वेळेला डाव्या हातानं सुद्धा हे गूळ ठेचण्याचं काम केलं जात होतं. लेखिका उजव्या हातानं सुद्धा काम करत होत्या किंवा डाव्या हातानं सुद्धा काम करत असाव्यात आणि त्यामुळेच त्यांना उजव्या हातावरती जो घाव बसलेला होता तो घाव वरमी बसलेला होता. आणि अशा प्रकारे कदाचित आपण जरी उजव्या हातानं काम करत असलो तरी काही वेळेला डाव्या हातानं सुद्धा ठेचलं जाण्याची शक्यता असते आणि अशा वेळेला त्या उजव्या हातावरती हा जोरात घाव बसलेला होता आणि तो घाव त्यातून त्या बोटाला दुखापत झालेली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना हे गूळ ठेचण्याचं काम जेव्हा चालू असतं तेव्हा त्याचा घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. वरमी म्हणजे नेमकं जिव्हारी लागण्यासारखं तो घाव बसलेला होता. घाव कोणत्या हाताला बसलेला आहे? उजव्या हाताला बसलेला आहे. आणि तो घाव वरमी बसला म्हणजे नेमक्या दुखऱ्या ठिकाणी तो घाव बसलेला होता आणि तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. म्हणजे तो घाव बसला याचं ज्ञान हे समजलं, हे उशिराच समजलं. कारण बसला एवढा घाव माहीत होतं, पण ते समजलं कधी लेखिकेला? उशिरा समजलं. मर्मज्ञान म्हणजे नेमकं त्याचं ज्ञान, आतील जे ज्ञान असतं ते मर्मज्ञान असतं. ते मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोटं तोंडात घातलं. आता इथं सुद्धा बघा, बोटं तोंडात घालणे म्हणजे हे जे वाक्प्रचार, आता तुम्ही हळूहळू हे वाक्प्रचार इथं सुद्धा वहीमध्ये लिहून घ्यायला सुरुवात करायचं आहे. आता इथं काय झालेलं आहे? घाव बसताना वेदना होऊन मी तोंडात बोट घातलं. कधी आपल्या हाताला जर लागलं तर आपण पडदिशी तोंडामध्ये बोट घालत असतो, तिथल्या तिथं थोडा आराम आपल्याला हा मिळत असतो. तसं लेखिका सुद्धा या ठिकाणी वेदना होऊन मी बोटं तोंडात घातलेली आहे, ज्याप्रमाणे लेखिकाने आपल्या तोंडामध्ये तिची ती बोटं गाठलेली आहे. पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. मगाशी मी म्हटलं होतं की कोणत्या हाताला दुखापत झालेली आहे? उजव्या हाताला दुखापत झालेली आहे. आणि इथं प्रश्न कसा पडलेला आहे ते लोक विचारत आहेत की डावखोरी नसताना, म्हणजे डावखोरी याचा अर्थ काय? डाव्या हाताने जे काम करणारे असतात त्यांना डावखोरी म्हणत असतो. आणि इथं लेखिका ही डावखोरी नाही आहे, म्हणजे ज्या अर्थानं ते हातानं काम करते ते उजव्या हातानं करणार, पण दुखापत सुद्धा कुठल्या हाताला झालेली आहे? उजव्या हाताला झालेली आहे. आणि म्हणून त्या लोकांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी तोंडात बोट घातलं. म्हणजे या ठिकाणी तोंडात बोट घालणं हा दोन अर्थाने इथं आलेला, म्हणजे दुखत असताना तोंडामध्ये बोट घालणं आणि इथं लोकांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातलं, म्हणजे हे कसं काय शक्य झालं? अशा प्रकारे हे द्विअर्थानं इथं बोट तोंडात घालणे असा अर्थ या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी ही डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफळ चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावरती आली. म्हणजे बोटभर दुखणं होतं, ठेचत असताना घाव वरमी बसलेला होता. नेमका घाव वरमी जेव्हा बसतो असतो तेव्हा त्याच्या वेदना खूप असतातच. आणि मग या ठिकाणी 3 महिने खर्च चालू होता. या एका क्षुल्लक गोष्टीतून या वेदनेनं
3 महिन्याचा वेळसुद्धा खर्च झाला आणि वायफळ चर्चा यासुद्धा या ठिकाणी सुरू झाल्या आणि त्यामुळे लेखिकेला हात कपाळावर लावायची वेळ आलेली आहे. आता हात कपाळावर हात मारून घेणे हा सुद्धा या ठिकाणी वाक्प्रचार आलेला आहे. हात कपाळावर मारून घेणे म्हणजे काय, हताश होऊन स्वस्थ बसणे, काही पर्याय नसतो अशा वेळेला, आपण गप्प बसणे. अशा प्रकारे त्या ठिकाणी लेखिका काय केलेली आहे, या सगळ्या खर्च, वायफळ गोष्टी, वेळ हे सगळं त्या ठिकाणी सहन करणं गरजेचं होतं आणि हे दुखऱ्या बोटासह म्हणजे हे दुखत असलेल्या बोटांसह कपाळावर हात मारून घेण्याची वेळ या लेखिकेवरती आलेली आहे. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. जेव्हा वेदना होत असतात तेव्हा बोटाला दुखापत झालेली असते, तेव्हा बोट ठसठसत असतं, वेदना होत असतात त्याच्यामधून. तर हे जेव्हा बोट ठसठसत होतं त्यावेळी लेखिकेला एका जाहिरातीची आठवण झालेली आहे. ती जाहिरात कोणती होती बघूया. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण झाली. मलम मलिये काम पे चलिये, म्हणजे पूर्वी जाहिरात असायची, म्हणजे दुखणं वगैरे असेल तर हाताला मलम लावा, कामावर चाला, म्हणजे तुमचं दुखणं जे आहे ते पूर्ण कमी होणार आहे. जाहिरातीमधून तुमच्या मनावरती असे काही बिंबवलं जातं की जे काही दुखणं असेल किंवा तुमच्या ज्या समस्या असतील, अडचणी असतील त्या दूर होतील, अशा प्रकारच्या जाहिराती आपल्या मनावरती भुरळ घालत असतात. आणि जाहिरातीमधून आपण किती घ्यायचं, त्यातून किती वापर करायचा आहे आपण ठरवायचं असतं. म्हणजे सगळ्याच गोष्टी जाहिरातीनं शक्य होत नसतात. आणि त्यावेळच्या या जाहिरातीमधून अशी जाहिरात असायची की मलम मलिये काम पे चलिये, म्हणजे ते तुम्ही मलम लावला की तुमचं बोट दुखणं वगैरे असेल ते पूर्ण थांबणार आहे आणि तुम्ही तुमचं काम करू शकता. ती जाहिरात त्यांना आठवण झाली. मलम मलिये काम पे चलिये, मी बोटावर मलम लावले पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. म्हणजे काय झालं, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. मी बोटावर ते मलम लावलेलं आहे, मी बोटावर ते मलम लावलं पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. मुळीसुद्धा नाही वळले म्हणजे काय, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणजे जाहिरातीमधून हे जरी आपण पाहिलं तरी त्याचा फायदा होतोच असं नाही. तशा पद्धतीनं लेखिकेला सुद्धा तो अनुभव आला आणि जरी मलम लावलेलं असलं तरी ते बोट काय दुखायचं थांबलेलं नाही आणि जे काम करायला आवश्यक होतं ते कामसुद्धा झालेलं नाही. आणि म्हणून त्याने असं म्हटलं की मुळीसुद्धा नाही वळले, म्हणजे कामासाठी ते तयारच नाही किंवा काम करण्याला पूरक अशा पद्धतीनं वातावरण निर्मिती झाली नाही. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्या मलमाचा काही उपयोग झालेला नाही. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, हे बोटालाच तर राग आला असणार. म्हणजे या ठिकाणी मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते मानी माणसाप्रमाणे ताटलं. म्हणजे बोटाला राग आला असेल असं तिला वाटलं आणि त्यांनी त्याचा शब्दप्रयोग कसा केलेला आहे की तो बेट्याला म्हणतो ना आपण एखाद्या रागात म्हणतो ना बेट्या, तसं त्या बोटाला ती बेट्या म्हणते आहे. आणि म्हणून त्या बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते मानी म्हणजे काय, स्वाभिमानी. आपण आपल्या मतावरती किंवा मनावरती ठाम असणं गरजेचं आहे. आपल्या मतावरती ठाम असणं म्हणजे मानी स्वभाव असतो. त्या पद्धतीने ते बोटसुद्धा मानी आहे, म्हणून ते मानी माणसाप्रमाणे ताटलेलं आहे. आता या बेट्या बोटाचा ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. आता बोट आपलंच आहे, भले त्याचा मानी स्वभाव झाला असेल, पण आता ते त्या ठिकाणी आपल्याला या बेट्या बोटाला ताठा त्याचा कमी करायला पाहिजे. आणि त्यासाठी काय करते आहे की म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. बुडत्याला काडीचा आधार म्हणजे काय, संकटाच्या वेळेला थोडीशी मदतसुद्धा मोलाची ठरते. बुडत्याला काडीचा आधार, बुडत्याला काडीचा आधार म्हणजे काय, संकटाच्या वेळेला थोडीशी मदतसुद्धा ही मोलाची ठरत असते. त्याप्रमाणे ती काय करते की बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं. जेव्हा बोट दुखत असतं तेव्हा जुन्या काळातली लोकंसुद्धा गरम पाण्यामध्ये पाय घालून बसणं किंवा गरम पाण्यामध्ये हात घालून बसणं म्हणजे शेकणं, तर या शेकण्यामुळे सुद्धा वेदना थोड्या कमी होतील म्हणून तिनं काय पहिला प्रयोग केला, गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं. पण मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला आहे त्यानं. मोडेन पण वाकणार नाही हा पण एक शब्द आपणाला समूह लक्षात येणं गरजेचं आहे. मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय, कितीही त्रास झाला तरी आपल्या तत्वाशी तडजोड करणार नाही, अशा प्रकारची ही बाणा, मराठी बाणा असतो ना आपल्या मराठी माणसांच्यामध्ये, हा मराठी बाणा असतो, मोडेन पण वाकणार नाही. महाराष्ट्रातल्या अनेक थोर व्यक्तींचा हा मराठी बाणा होता. किती संकट आली तरी आपण जो मूळ स्वभाव आहे, जे मूळ आपलं तत्व आहे, त्या तत्वाशी तडजोड केली नाहीत आणि म्हणून मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा या बोटानं या ठिकाणी दाखवलेला आहे.
शिवाय रागानं हुप होऊन फुगून बसलं. त्या बोटाला राग आलेला आहे, हुप होऊन फुगून आपण रुसून बसतो ना, तशा पद्धतीनं हे बोटसुद्धा रागानं हुप होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट. टम्म म्हणजे पुन्हा फुगलं. त्याही स्थितीत जरा मस्का मारून पाहावा म्हणून तेल मालिश केलं. आता लेखिका पुन्हा त्याला मस्का, बोटाला मस्का आपण मारतो ना, लाडीगोडी करत असतो, तसं ती लेखिका काय करते आहे, ते टम्म झालेलं फुगून बसलेल्या बोटाला त्याने मस्का मारावा म्हणून जरा तेल मालिश केलं. पण वो टस से मस नहीं हुआ. एवढं सगळं करून सुद्धा वो टस से मस नहीं हुआ. टस से मस नहीं हुआ म्हणजे काय, त्याच्यामध्ये काहीही बदल झाला नाही, जसं आहे तसं. अशा पद्धतीने हे बोट या ठिकाणी वागत आहे आणि त्यातून ह्या लेखिकेला त्रास होत चाललेला आहे. त्यानंतर पहा, शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड, असा भाच्याचा उपदेश शिरोधार्ज मानून मी डॉक्टरांना फोन केला. एवढे सगळे हातावरती प्रयोग केले, त्या बोटाचं दुखणं कमी व्हावं यासाठी तेल मालिश केलं, मलम लावलं, पाण्यानं शेकलं, परंतु या बोटामध्ये काही बदल झाला नाही. कारण त्याने असं म्हटले की या बेट्याचा ताठा काय कमी झालेला नाही. शेवटी त्याच्या भाच्यानं लेखिकेला सांगितले की हे सगळे प्रयोग करायचं बंद कर आणि तू काय कर, डॉक्टरांना फोन जोड. आणि भाच्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. शिरोधार्य मानणे म्हणजे काय, त्याचा सल्ला मानणे. त्याचा उपदेश शिरोधार्य मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल, त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथं ही गर्दी, कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कोबड्याधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचेच हात स्वतःच्याच गळ्यात असतं. तुम्ही चित्रामध्ये पाहिलं असेल की स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात, म्हणजे प्लॅस्टर जेव्हा केलेलं असतं तेव्हा गळ्यातून अडकवलं असतं आणि हात असा धरलेला असतो ना, त्या पद्धतीनं. तर या ठिकाणी ह्या भाच्याचा सल्ला म्हणून त्या डॉक्टरांच्याकडे गेलेल्या आहेत आणि डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर तपासणं हे महत्त्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी खूप गर्दी आहे. कुणाचा हात प्लॅस्टरमध्ये, जेव्हा हाताला दुखापत होत असते, हाड फ्रॅक्चर झालेलं असतं, तेव्हा त्याला मलमपट्टी ही करायची असते, ते प्लॅस्टर करणं महत्त्वाचं असतं. त्या पद्धतीने प्लॅस्टरमध्ये कुणाचे हात होते. कुणी कुबड्याधारी, म्हणजे जे अपंग असतात, त्या अपंगांच्या दोन्ही हातामधून लाकडी जो दांडा असतो त्याला आपण कुबड्या म्हणतो असतो, त्याच्या साह्यानं ते चालत असतात. या दिव्यांग व्यक्तींच्यामध्ये हे कुबड्यांचं साहित्य असतं. कुणाचे हात गळ्यात, म्हणजेच अशा पद्धतीनं गळ्यात हात बांधून घेतलेलं असतं, म्हणजे स्वतःचेच हात स्वतःच्या गळ्यात असल्या अलौकिक अवस्थेतले एक एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. म्हणजे दवाखान्यात गेल्यानंतर एक भीती असते, पण काही वेळेला असं दुखणं असतं की डॉक्टरांच्यापर्यंत जाऊपर्यंत भीती असते, पण डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर निम्मा आजार आपला बरा होत असतो. पण इथं मात्र अलौकिक अवस्थेतले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची ती माणसं बघितल्यानंतर ह्याच्या पोटामध्ये, लेखिकेच्या पोटामध्ये गोळा आला. इथून पळ काढावा असं वाटत होतं. हे काय नकोच, आता इथून पळून जावं अशी भावना या लेखिकेच्या मनामध्ये येत होती. आमच्या त्या बाणेदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्या बोटामध्ये बाण घुसल्यानंतर जशा वेदना होतात, आता हल्ली बाण आपण मारत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये बघितलं असाल तर हे बाण एका पाठोपाठ येऊन आपल्या शरीरामध्ये जेव्हा घुसत असतात तेव्हा त्याच्या वेदना खूप मोठ्या असतात. तशा पद्धतीने इथं बाणेदार बोटामध्ये असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या, खूप त्रास होत होतं. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं, कारण किती दिवस आपण ते दुखणं सहन करणार. आणि म्हणून त्या ठिकाणी या भाच्याचा सल्ला ऐकून त्यांनी दवाखान्यामध्ये गेलेले होते आणि तिथं आल्यानंतर तिथली जी स्थिती बघून, तिथले ते पेशंट्स बघून त्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला होता. त्यामुळं या हाताची बोटं जी दुखत असतात, त्या दुखऱ्या बोटानं त्या लेखिका डॉक्टरांच्याकडे आलेल्या आहेत आणि तिथली ती अवस्था सगळी बघून त्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पळ काढावी की काय अशी सुद्धा मनामध्ये त्यांच्या विचार आलेला होता. पण हाताचं बोट वगैरे, हाड वगैरे मोडलं असेल की काय अशी शंका ही त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून त्यांनी डॉक्टरांना भेटायचं ठरवलेलं आहे. आत्तापर्यंत हा जो पाठ आपण पाहिला त्यामधून तुमच्या लक्षात आलं असेल की बोटभर दुखणं किती त्रासाचं असतं आणि लेखिकेला कोणते अनुभव आले. आणि या पाठामध्ये तुमच्या आणखीन एक गोष्ट लक्षात आला असेल की शरीरावरच्या अवयवाच्या या एका बोटामुळं किती प्रकारचे प्रसंग हे निर्माण होऊ शकतात आणि किती वेगळ्या प्रकारचे शब्दसमूह आपल्याला समजू शकतात, हेही आपल्या वेगळ्या पद्धतीनं लक्षात आलेलं असेल. या आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण इतकाच अभ्यास केला की एक किरकोळ आणि क्षुल्लक बोटामुळं किती वेदना लेखिकेला झालेल्या आहेत
आणि त्यातून कसा गमतीदार प्रसंग निर्माण झाले. बोटामध्ये सुद्धा मराठी बाणा असतो हे त्यांनी ठासून सांगितलेलं आहे. बोटावरती कितीही प्रयोग केले तरी त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आणि तो टस से मस नाही हुआ म्हणजे काहीच त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. आणि शेवटी त्या लेखिका डॉक्टरांच्याकडे आलेल्या आहेत. इथंपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेलो आहोत. यानंतरच्या पाठामध्ये आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी लेखिका डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर काय काय घडलं, तिथं कोणते अनुभव लेखिकेला आले आणि त्यानंतर नेमकं हे बोट दुखणं थांबलं की नाही, त्याच्यावर कोणत्या पद्धतीचे उपचार झाले, या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती पुढच्या तासाला घ्यायचं आहे. धन्यवाद.